नमस्कार मित्रांनो. गाडी आपली फोर व्हीलर चारचाकी गाडी जेव्हा आपण बदलायचा विचार करतो किंवा नवीन घेण्याचा विचार करतो, तेव्हा बऱ्याच गोष्टींचा आपण विचार करत असतो. अ, आता जवळजवळ माझी गाडी 11 वर्ष पूर्ण जुनी झालेली आहे जेटा. आणि ती आता पुढचे वेध, पुढे काय करायचं असं करत असताना एक अतिशय चांगली अशी चर्चा मी ऐकली. त्याच्यामध्ये जे आत्ताचे फीचर्स आपण बघतो गाडीमध्ये, मटेरियल, सेफ्टी, कम्फर्ट, सन बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्याबरोबरच एक अतिशय नवीन अशी कल्पना मला वाटतं एका सत्कारस्थानी सांगितली. बेसिकली बिकॉज ऑफ ट्रॅफिकमुळे आपण जास्तीत जास्त वेळ जो आहे, आपण घर आणि ऑफिस व्यतिरिक्त सगळ्यात जास्त वेळ हा गाडीमध्ये घालवतो असं त्यांचं म्हणणं होतं. जे फोर व्हीलर रेग्युलरली वापरतात त्यांच्यासाठी 2 तास 2.5 तास वगैरे नॉर्मल झालं आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये ऑफिसमधून घरी जाणं आणि घरातून ऑफिसमध्ये 3 ते 4 तास आपण डेली गाडीमध्ये असतो. तर जे फीचर्स आहेत बेसिकली, की ज्या फीचरवर कंपन्या गाड्या विकतात, त्याच्या व्यतिरिक्त आता पुढे काय, याच्या पुढे काय, तर ज्या प्रकारे आपण स्मार्टफोनला वापरात आणलं आहे स्वतःसाठी, क्वालिटी कीपॅड असेल किंवा त्यानंतर स्मार्ट स्क्रीन्स, तीच परिस्थिती कारची पण होते असं एकंदरीत जगभरामध्ये दिसून येते. कारण जास्तीत जास्त लोक दिवसातला जास्तीत जास्त वेळ कारमध्ये घालवत असल्यामुळे, त्या कॅबिनेटमध्ये किंवा त्या कॉकपिटमध्ये घालवत असल्यामुळे, आयदर ते स्वतः ड्रायव्ह करत असतील किंवा शॉफर ड्रायव्हर असतील, तरी पण त्या कारमध्ये बसून राहत असताना जर काही स्ट्रेस लिव्हिंग करता आलं किंवा हॉबीज किंवा पॅशन्स काही फॉलो करता आल्या, तर त्याच्यामध्ये आपण जे मोबाईलमध्ये काम करतो, मग त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन्स आले, गेम्स आले, स्टोरी आल्या, म्युझिक आलं, व्हिडिओज आले, मूवीज आल्या वगैरे वगैरे, हे सगळं जर कारमध्ये पण देता आलं तर त्याच्यावर लोकांनी प्रयत्न, आता त्या दृष्टीने लोकांनी काम करायला सुरुवात केलेली आहे. स्पेशली चायनामध्ये ही जी ट्रेंड आहे ती खूप जोरात चालू आहे. जेणेकरून कारमध्येच मी गेम खेळू शकतो, कारमध्येच मी तो जो टचस्क्रीन आहे 10 इंच वगैरे, तर त्याचा लॅग असतो बराच, आणि तुम्हाला गेम खेळण्यासाठी मशीन्स हॅज बी व्हेरी पॉवरफुल. मला वाटतं कारमध्ये हे या मशीन ज्या चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या प्रोसेसरच्या, चांगली CPU क्लॉक असलेल्या, क्लॉकिंग झालेल्या मशीन घालणं अवघड नाही आहे. आणि मॉनिटर स्क्रीन तर हायर एंड गाड्यामध्ये असतातच. त्यामुळे फ्युचरमध्ये असं आपल्याला आश्चर्य नको वाटायला, जर गाडीमध्ये 3 स्क्रीन आल्या, 4 स्क्रीन आल्या, पॅसेंजरसाठी एक मोठा स्क्रीन आला, त्याच्यावर तुम्ही इंटरॅक्टिव्ह गेम्स खेळताय वगैरे वगैरे, आणि ती कार कनेक्टेड आहे, इंटरनेट वगैरे त्याला ऑलरेडी कनेक्टेड आहे. सध्याची जुजबी कनेक्टिव्हिटी आहे ती फक्त GPS आणि इतर कम्युनिकेशनसाठी आहे. पण जर प्रॉपर इंटरनेट कनेक्टेड झाली कार एक ॲक्सेस पॉईंटसारखी, तर ती इंटरनेट आपल्याला त्याची जी बँडविड्थ असेल ती पण चांगली असेल, मग त्याच्यावर आपण गेम खेळू शकतो, म्युझिक ऐकू शकतो, सध्या पण ऐकतो. पण ती जी नेक्स्ट स्टेज आहे ऑफ एंटरटेनमेंट कुकून, तो पॉडच होईल, कार म्हणजे पॉड होईल असं एकंदरीत लोकांची अपेक्षा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या गाड्या ज्याप्रमाणे स्लिक होत आहेत, ऑनबोर्ड टेक जे म्हणतो आपण, गाड्यांमध्ये जे वापरलं जातं, इलेक्ट्रॉनिक्स आणि बाकीचे डिजिटल, त्याच्यामध्ये खूप मोठा बदल आपल्याला येताना दिसतोय. आणि गाड्या स्वयंचलित होत आहेत, ॲडाससारखे फीचर येत आहेत. त्यामुळे जर ड्रायव्हर असेल किंवा जर ऑटोनॉमस कार वेग असतील, तर मग फक्त त्या गाडीमध्ये प्रवास करत असताना मी स्वतःचं एंटरटेनमेंट किंवा कामच करू शकतो. त्या दृष्टीने या सगळ्या गाड्यांचं इंटरनल डिझाईन स्ट्रक्चरिंग चालू आहे. धन्यवाद.